काळा पैसा बाहेर निघावा यासाठी केंद्रातील मोदी सरकारनं 1000 आणि 500च्या नोटा चलनातून बाद केल्या। सराफ बाजारात मोठ्या प्रमाणात काळा पैसा उपयोगात आणला जातो, त्यामुळे काही ठिकाणी सराफ बाजारात 1000 आणि 500च्या नोटा घेण्यात आल्या। मात्र त्या बदल्यात ग्राहकांना सोन्याचा दर 4 ते 5000 प्रति ग्रॅम रुपयांपर्यंत आकारण्यात आला। जळगावमध्ये मात्र वेगळी परिस्थिती होती। शिरपूरहून मुलाच्या लग्नासाठी दागिने खरेदी करण्यासाठी आलेल्या पवार कुटुंबियांना 100च्या नोटा नसल्यानं सोनं बुक करून परत जावं लागलं। शिरपूरवरून आलोय आम्ही, लग्नाची नवरदेवची अंगठी घ्यायची होती। आता नुसतं पसंत करून चाललोय। 2-3 दिवस बँकेचे व्यवहार चालू झाले की तेव्हा येऊन घेऊन जाऊ। दुकानदारांनी सांगितलं की 1000-500ची नोट आज घेतली नाही जाणार बुवा, 100ची घेतली जाईल। तर जे नोटा असतील आमच्या त्या आम्ही बँकेत जमा करू आणि 2-3 दिवसात बँकेचे व्यवहार चालू झाले की घेऊन जाऊ। सध्या लग्न सराई असल्यानं अनेक ग्राहक सोनं खरेदीसाठी बाजारात आले होते। मात्र 100च्या नोटांचा प्रश्न आल्यानं सराफांनी 1000 आणि 500 रुपयांच्या हमीवर सोनं बुक केलं। बँकेतून नोटा बदलून आणल्यावर ग्राहकांना आजच्याच भावात सोनं देण्यात येणार आहे। मी कस्टमर सांगतोय की तुम्ही 1000 रुपये जमा द्या, तुमच्या बाजूला दागिने ठेवतो आपण, तुम्ही बँकेतून नोट बदलून घ्या, बँक उघडल्यानंतर तुमचे दागिने घेऊन जा। कस्टमरला गैरसोय नाही झाली पाहिजे, कारण समोर लग्न सराई आहे, या हिशोबाने आम्ही व्यवहार चालू ठेवला आहे। मोदी सरकारच्या या निर्णयानंतर सुवर्ण बाजाराला झळाळी आली असली तरी इच्छा असूनही लोकांना सोन्याची मोड करता आली नाही, कारण मोडच्या बदल्यात आलेल्या पैशांचं तुर्तास तरी काय करायचं असाही संभ्रम ग्राहकांमध्ये दिसून आला। विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।